गृहराज्यमंत्री कदम साहेब आज करमाळ्यामध्ये आलेले आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, उद्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मॉक ड्रिल होतोय, यामध्ये कशा पद्धतीने मॉक ड्रिल असणार आहे व सर्वसामान्य नागरिक यामध्ये सामील असणार आहेत? नाही बघा, केंद्राकडनं जे काही निर्देश येतील त्या निर्देशाचं पालन केलं जाईल. मॉक ड्रिल करण्याची काही नियमावली आहे, त्या नियमावलीचं पालन केलं जाईल. सगळ्याच गोष्टी आम्ही उघडपणे सांगू शकतो आणि ही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, परंतु केंद्राकडनं जी काही माहिती दिली गेली आहे त्याचं पालन केलं जाईल. आता आज आदेश सुप्रीम कोर्टाने हे केलेलं आहे की 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्यायच्या सांगितलेल्या आहेत, त्याबद्दल काय प्रतिक्रिया असणार आपली? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आमदारांच्या निवडणुका झाल्या, खासदारांच्या निवडणुका झाल्या, नेते लोकांच्या निवडणुका असतात, परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता जो नेत्यासाठी झटत असतो त्यांना न्याय देण्याकरता या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महत्त्वाच्या असतात. म्हणून मला वाटतं आजचा निर्णय हा महत्त्वाचा होता. विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदयांनी 2014 ते 19 मध्ये जी आरक्षणाची जी कार्यपद्धती राबवली होती ती अतिशय महत्त्वाची होती, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. म्हणून मला वाटतं पुढच्या 4 महिन्यामध्ये या निवडणुका होतील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. मल्लिकार्जुन खरगे यांनी असा आरोप केलाय की हा जो हल्ला होणार होता तो मोदीजींना याची कल्पना होती, परंतु आर्मीने याबाबत काही सूचना दिल्या नाहीत, त्याबद्दल काय? शेवटी विरोधकांना फक्त या गोष्टीचं राजकारण सुचतंय. मला त्यावरती जास्त काही बोलायचं नाही. माननीय मोदी साहेब पाकिस्तानला उत्तर देण्याकरता सक्षम आहेत. अखंड देश हा त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांच्या सोबत आहे. ते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सगळे असू. आज चौंडीमध्ये कॅबिनेट बैठक झाली, यामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्याबाबत मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा नाही, त्याबाबत सरकार कशा पद्धतीने आहे? नाही, मला वाटतं बघा, लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी धनगर समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सर्वच आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या पद्धतीने ऐरणीचा होता तसा धनगर समाजाचा मुद्दा, आरक्षणाचा मुद्दा देखील हा ऐरणीवरती आहेच. माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी यावरती योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. यावेळी आपल्याला विविध विषयांवरती बोलताना जे गृहराज्यमंत्री योगेश कर्मा त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन हरच चौधन गाडेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा.